आपल्यासमोर नक्की काय चाललंय हे सगळं रॉकीच्या डोक्याच्या अक्षरशः 3 मजले वरून गेलेलं. आपण स्वप्न बघतोय का असंच राहून राहून वाटत होतं त्याला. तो तर बिचारा जगातला 8वा आश्चर्य बघावं असा रीटा आणि विष्णूला बघत सदम्यात उभा होता. आणि त्यापेक्षा पण आश्चर्याची गोष्ट ही होती की चक्क त्याचा सडू आणि खडूस बॉस, ज्याला कोणाशी बोलतानाही अक्षरशः जीवावर यायचं, तो या दोघांशी हसत बोलत होता. या माणसाला हसताही येतं हे तर रॉकीलाही आजच समजलेलं. पण त्याला हसताना बघून आत्ता मात्र रॉकीला रडू यायचंच बाकी राहिलेलं. का म्हणून काय विचारता, या राक्षसाला हसताना बघणं हाच किती मोठा अद्भुत प्रसंग होता. बॉस न राहून शेवटी रॉकीने अग्नियाला आवाज देऊन त्या तिघांनाही तोही तिथे असल्याची जाणीव करून दिली. तेव्हा कुठे या तिघांचं लक्ष त्याच्यावर गेलं. नाहीतर ही तिघं तर आपल्या या नाजूक कालकेयाला विसरूनच गेली होती. पण त्याच्या थोबड्याचा उडालेला रंग बघून जिथे अग्नेय आणि रीटा काहीसे शांत झाले, तिथे विष्णूला मात्र खट्याळ मस्ती सुचली. अरे रॉकी, तू कधी आलास? घ्या, म्हणजे मगाशी दारात या अवाढव्य प्राण्याला ढकलूनच हा माणूस आत आला. याला लक्षात नाही का की उगाच त्या कालकेयाला डिवचायचं काम करत होता हा. विष्णू एकदम नॉर्मल चेहरा करत त्यांच्याजवळ एक पाऊल टाकणार की रॉकीने पुढच्या क्षणी रागात त्याची कमरेतील गन काढून विष्णूवर ताणली. तसे विष्णू सकट रीटाचे डोळेही क्षणभर मोठेच झाले. तो या राघवेंद्रच्या मित्रावर विश्वास ठेवूच शकत नव्हता. पण आता इथे विष्णूची फाटलेली बघून रीटाने डोळे फिरवले तर अग्नेय काहीसा गालात हसला. अरे इझी मॅन, मी काय तुला किडनॅप थोडी करणार आहे जे तुम्हाला गन दाखवतोय. आणि तुला किडनॅप करून तरी माझा काय फायदा? विष्णूची उडालेली भंबेरी बघूनही त्याचा रॉकीवर काही एक फरक पडला नाही. रॉकी, चल, आज तर तू तुझा नेम किती परफेक्ट आहे हे सिद्ध करून दाखवच. त्याच्याबरोबर दोन्ही भुवयांच्या मध्ये गोळी मारून दाखव, मगच मी मानेन की तुला अग्नीने ट्रेनिंग दिलीये. रीटा रॉकीला उकसवत हसतच मागे सोफ्यावर पसरली. पण तिचं ऐकून इथे विष्णूचे धाबे दणाणले ना. रीटा, तुला तुझं आयुष्य जड झालं आहे का? विष्णूने तिच्याकडे अक्षरशः खाऊ की गिळून नजरेने पाहिलं. माझं नाही, पण तुझं आयुष्य नक्कीच जड झालंय. म्हणूनच तर ह्या पृथ्वीवरचा तुझा भार कमी करायला सांगतेय ना मी त्याला. चल बेटा रॉकी, एकाच बुलेटमध्ये गार पडला पाहिजे हा. रीटाच्या बोलण्यावरही रॉकीच्या थोबड्यावरची माशी देखील हलली नव्हती. अग्नी, साल्या, पण जसा विष्णू अग्नीला काही बोलायला जाणार, इथे पुढच्या सेकंदालाच रॉकीने गन लोड केली आणि पोझिशन घेतली. तसा विष्णूचं हृदयच भीतीने थरथरू लागलं. त्याच्या बॉसला बोलल्यावर तो कोणाचं काही ऐकणार होता का? अरे एक कालकेय, अब बच्चे की जान लेगा क्या? अग्नी, साला इथे या गेंड्याच्या हातून एन्काउंटर करायला बोलवलंय का तू मला? निर्लज्ज माणसा, जर मी चुकून जरी मेलो ना तरी भूत बनून येऊन तुझ्याच मानगुटीवर बसेल. विष्णूची चांगलीच फाटलेली बघून रीटा तर खळखळून हसू लागली. तिला तर त्याचं रडवेलं झालेलं थोबाड बघून तिचा हसू आवरताच येत नव्हतं. पण तिला हसताना बघून विष्णूने तिच्यावरही रागाचा कटाक्ष टाकला. म्हणजे मेल्यावरही तू काही कुणाला सुखाने जगू देणार नाहीस तर. रीटाने हाताची घडी घालत हसतच त्याच्याकडे बघून भुवया उंचावल्या. त्यातही त्याला डिवचायचं कामच करत होती ती. ओ रिअली, तू तर अशी बोलत आहेस की मी आत्ताही तुझ्या मागे मरतच आहे. विष्णूच्या या वाक्यावर रीटाच्या ओठांचे कोपरे हलके रुंदावले. मग नाही मरत आहेस का? तिच्या चेहऱ्यावरची ती विजयी मुद्रा बघून आता विष्णूचा चेहरा रागाने चांगलाच लाल झाला. तो फनकारत काही बोलणार,
गाईज, स्टॉप इट नाव. आपण इथे ह्यासाठी भेटलोय का? अग्नियाच्या त्या एका आवाजावर दोघंही तोंड फिरवत शांत झाले. तसं अग्नियाने त्याची नजर रॉकीवर आणली, जो अजूनही संशयाने विष्णूकडे बघत होता. रॉकी, ड्रॉप दी गन डाऊन. हे दोघं कोणी शत्रू नाही आहेत, माझे बेस्ट फ्रेंड आहेत. स्कूलच्या फर्स्ट इयर पासून आम्ही सोबत आहोत. अग्नियाने सांगायला उशीर की रॉकीला बिचाऱ्याला नक्कीच किडनीत अटॅक आला असेल, कारण अग्नियाचं ऐकून त्याचा चेहरा अगदी सेकंदातच पांढरा फडक पडलेला. पण बॉस, हे तर राघवेंद्र सोबत असतात आणि मिस रीटा तर मोनालिसाच्या सेक्रेटरी होत्या ना. अग्नेय जी गोष्ट बोलला ती पचायला रॉकीला बिचाऱ्याला खूप जड जात होतं. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा अग्नेयने त्याला खूपच मोठा धक्का दिलेला. आजपर्यंत त्याला वाटत होतं तो अग्नेयला निदान थोडा तरी ओळखतो म्हणून. पण छे, या आगीला ओळखणं इतकं सोपं होतं का? अरे मित्रा, तुला मी माझं दुःख तरी काय सांगू ना. ही सगळी तुझ्या बॉसच्या पापाची फळं आहेत, जी हिचं तर माहित नाही पण माझ्या वाट्याला तर नक्कीच आले. तुला म्हणून सांगतो मी भावा, याने मुद्दाम मला त्या सनकी माणसाच्या पुढ्यात टाकलंय. ह्याला ना ह्याच्या स्वार्थासमोर कोणाचीच पडलेली नसते. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ह्या माणसावर या जन्मातच काय, पुढच्या 7 जन्मातही विश्वास ठेवू नकोस. नाहीतर एक दिवस हा तुच्छ आणि कपटी माणूस तुलाही चांगलाच गंडवेल. म्हणून सांगतोय मित्रा, सावध राहा. विष्णूने तर जणू एका मिनिटातच अग्नेयवरची सगळी भडास ओकून बाहेर काढली. ते बघून इथे अग्नेयने हातात सुस्कारा सोडला असला तरी रीटाचं मात्र तोंड आकसलं होतं. म्हणजे प्रत्येक टाइमला इतकं रडगाणं हा माणूस कुठून आणायचा हेच तिला समजायचं नाही. तुझं रडून झालं असेल तर मुद्द्याचं बोलायचं का? कारण तुझ्याकडे फुकटचा टाइम असला तरी माझ्याकडे भरपूर कामं आहेत. त्यात ही मोना अचानक गचकल्याने तिचं सर्व क्लोजर करून तिच्या फॅमिलीला हँडओव्हरही करावं लागणार आहे. ती नीच असली तरी तिचं कुटुंब मात्र चांगलं आहे. रीटाने आता विष्णूवर असे काय डोळे वटारले की तो बिचारा तर क्षणातच गार पडला. हा, ही एकटीच तर कामाची आहे ना. आम्हाला काय देवाने फुकटातच जन्माला घातलंय. विष्णूने रीटावरचा उर्वरित राग मनात बडबडतच व्यक्त केला, कारण आता या मांजरी समोर कायच बोलणार होता ना तो. रीटा, बाकी फॉर्मॅलिटी करणं तुझ्या मिशनचा भाग नाही आहे. विष्णू येऊन आता शांततेत अग्नेयाच्या बाजूला पसरला. आय नो नाही आहे, बट स्टील तिच्या कुटुंबासाठी मी तेवढं करूच शकते. रीटाच्या डोळ्यातले खोल भाव बघून मग कोणीच काही बोलायला गेलं नाही. अग्नी, पण मला तर हेच कळत नाही आहे की ती मोनालिसा अशी कशी मध्येच खपू शकते. म्हणजे हे इतक्या सडन झालं की काहीच कळालं नाही यार. तिच्या ड्रग्स माफिया सोबत असलेले कनेक्शन आणि डिटेल्स तर मी तुला दिली होती. खूप पोचलेली चीज होती ती, पण तिचा सध्याचा उद्देश फक्त तुला मिळवणं होतं. मग हे अचानक काय झालं? रीटाला गंभीर झालेलं बघून आता त्या अपार्टमेंट मधलं वातावरण तर अगदीच ताट झालं. रीटा, तुला काही आठवतंय का? आय मीन त्या रात्री मोनालिसाला कोणाचा संशयास्पद फोन आला असेल किंवा ती कोणाच्या दबावाखाली होती. बिकॉज विष्णूचं स्पष्ट म्हणणं आहे की हे काम राघवेंद्रचं नाही आहे. अग्नेयच्याही आता विचारांचे घोडे पळायला लागलेले, कारण सगळंच एका सस्पेन्स मूवी सारखं वाटत होतं त्याला. येस, ऑफकोर्स अग्नी, जेव्हा हे सर्व झालं तेव्हा तर तो त्याच्या जुहूच्या अपार्टमेंट मध्येच होता, ते पण एका अप्सरेबरोबर, कारण ती अरेंजमेंट मी स्वतः केली होती. इतकंच नाही तर त्याचे CCTV फुटेजही माझ्याकडे आहेत. आणि सर्वात महत्वाचं, राघवेंद्र मोनालिसाला मारूच शकत नव्हता, कारण त्याला वाटत होतं की तीच एक अशी व्यक्ती आहे
जी त्याला वहिनीपर्यंत पोहोचवू शकेल. विष्णूच्या या वक्तव्यावर तर वातावरण आणखीनच गंभीर झालं. रॉकीला अजून ह्यांचं नातं समजत नसलं तरी विषयाचं गांभीर्य समजून तोही एक पाऊल पुढे आला. बाकी सगळं तर ठीक आहे, पण ती मुलगी अप्सरा होती ते तूही खूप जवळून बघायला गेलेलास का? रीटाची रागाने भरलेली बारीक नजर डायरेक्ट विष्णूवर येऊन आदळली. तशी अग्नेयाने गालात हसतच मान हलवली. विष्णूची बोलताना विचारही न करण्याची सवय त्याला नेहमीच संकटात टाकायची. पण इथे रीटाच्या चेहऱ्यावरचा राग बघून विष्णूला तर आता स्वतः जाऊन रॉकीच्या गनमधल्या सर्व बुलेट स्वतःच्या मेंदूत घालूशा झाल्या. ते म्हणजे मी फक्त सांगत होतो यार. विष्णूची तर भंबेरीच उडालेली एवढ्या डिटेलमध्ये. पण आता रीटाची एक बुवाई उंचावलेली बघून विष्णूच्या तोंडचं पाणीच पडालं. बॉस, मोनालिसाच्या फोन डिटेल्स वरून आपल्याला काहीतरी नक्कीच समजेल ना? म्हणजे तो जो कोणी आहे तो नक्कीच तिच्या ओळखीचा असणार, म्हणून तर त्याची तिच्या घरात आरामात एंट्री झाली असेल. रॉकीचं चपळ डोकं बघून अग्नियाने हलकासा ओठ रुंदावला. जणू त्याला रॉकीच्या हुशारीचं खूपच कौतुक वाटत होतं. पण मध्ये पडून रॉकीने विष्णूला मात्र जीवनदान दिलेलं. तूच रॉक्या. इथे तर सर्वात जास्त मेंदू तुलाच आहे. काश तू आम्हाला लहानपणीच भेटला असतास तर आज आम्ही किती सुखी असतो. विष्णूने येऊन रॉकीला अशी काय मिठी मारली जणू ही दोघं जत्रेतच हरवली होती. पण त्याच्या या अचानक भयानकरित्या उत्तू जाणाऱ्या प्रेमाने रॉकी मात्र अवघडून गेला. विष्णू, हे इतकं सोपं नाही आहे. तो जो कोणी आहे तो खूप जास्त शार्प आहे. तो मोनालिसाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होता, म्हणून त्याने आतापर्यंत सर्व डिटेल्स उडवल्या असतील. इव्हन त्याने आधीच सीसीटीव्ही एक्सेसही डिस्ट्रॉय करून मगच तिच्या अपार्टमेंट मध्ये एंट्री घेतली असेल. अग्नेयच्या सांगण्यावर विष्णू आणि रीटा सोबत रॉकी ही परत गंभीर झाले. अग्नी, मग आता? रीटाला तर आता काहीच सुचत नव्हतं. पण तिच्या प्रश्नावर अग्नियाने फक्त मान हलकी तिरकी करून तो तिरकस हसला आणि विष्णूकडे बघितलं. तशी विष्णूच्या ओठांवर गडद हसू पसरलं. यांची ही कोड लँग्वेज बघून जिथे रॉकी गोंधळला होता तिथे रीटाला मात्र भीती वाटली. कारण ह्यांच्या या हास्यामागे किती मोठे मोठे कांड लपलेत हे फक्त तिलाच तर माहीत होतं. इकडे रात्रीचे 12 वाजून गेलेले तरी अग्नेय मेन्शनवर परतला नव्हता म्हणून सियाचं मन खूप तळमळत होतं. उगाच नको नको ते विचार डोक्यात येऊन तिचे डोळेही अश्रूंनी वाहत होते. तिचा अग्नेयवर कितीही विश्वास असला तरी एका स्त्रीसाठी ही गोष्ट पचवणं जडच होतं. कोणती स्त्री आपल्या आधी आपल्या सौभाग्यावर कोणाची नजरही सहन करू शकत नव्हती. मग तिथे सिया कशी अपवाद राहणार होती ना? आत्ताही ती बेडवर डोळ्यातलं पाणी पुसत डोळे मिटून विचार करत शांत पडली होती. पण डोक्यात मात्र विचारांचं थैमान मांडलेलं. खरंच यांचं जर त्या मोनालिसावर प्रेम होतं तर मग ते वेगळे का झाले? मी मगाशी तिचा फोटो पाहिला होता. ती दिसायला खरंच खूप सुंदर होती. वर एक उत्कृष्ट मॉडेलही होती. आत्या बोलल्या तशी ह्यांना शोभेशी होती ती अगदी. मी तिचे काही इंटरव्ह्यूही पाहिले जिथे कितीतरी टाइम तिचं ह्यांच्या सोबत नाव जोडलं गेलंय. काही पार्टीज मध्ये त्यांना एकत्र स्पॉटही केलंय. मग असं काय झालं असेल? सिया रडत तिची कूस वळवते तसा तिच्या त्या भरलेल्या बंद नजरेसमोर तिच्या राक्षसाचा चेहरा आला आणि तिला अजूनच भरून आलं. अहो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की नक्कीच काहीतरी असं झालं असेल की तुम्ही तिला लांब केलात. माझ्यावरच्या तुमच्या प्रेमावरही मला अजिबात संशय नाही. पण वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटलं की तुम्ही मला काहीच का सांगितलं नाहीत.
तुम्हाला असं वाटलं का की मी तुम्हाला जज करेन? पण अहो, तुमच्या प्रेमाला तुमची सिया कधीच जज नाही करू शकत, कारण त्या प्रेमावरच माझं हृदय धडधडतं आणि श्वास चालतात. पण तुम्ही हे लपवून मला दुखावलात हे मात्र नक्की. सियाला विचार करत करत कधी डोळा लागला तिचं तिलाच समजलं नाही. तसंही आज विचार करून तिचं डोकं फुटायची वेळ आलेली. रात्रीच्या जवळपास 1:30 वाजता जसा अग्नेय रूम मध्ये आला, त्याचं सर्वात पहिलं लक्ष लांबूनच बेडवर झोपलेल्या सियावर गेलं. तशी त्याच्या ओठांवर स्माईल आली, पण लगेच तिच्या जवळ न जाता तो डायरेक्ट क्लोजेटकडे जाऊन फ्रेश होऊनच बेडवर आला. आणि आत्ता कुठे जाऊन पूर्ण दिवसभरात त्याला त्याच्या जाणाचा चेहरा दिसलाच होता की तिच्या गालावरचे सुकलेले ओघळ आणि पापण्यांवरची चढलेली सूज बघून इथे अग्नेयच्या कपाळावर आट्या पसरल्या ना. शी वॉज क्राईड. तो काळजीने तिच्या गालावर हात ठेवणार, तोच सियाने कूस वळवत त्याच्याकडे पाठ फिरवली. तसं आट्यांनी अजूनच जोर पकडला ना. जाना, व्हॉट हॅपन बच्चा? तिच्या या कृतीवरून ती जागी आहे इतकं तर त्याला समजलं होतं. तो येणार आणि तिला समजणार नाही असं होणार होतं का? पण तिने डोळे गच्च आत ओढून घेत आता दुपटीने बाहेर येणाऱ्या तिच्या अश्रूंना अडवण्याचा प्रयत्न करत ती शांतच राहिली. ते बघून तो अजूनच अस्वस्थ झाला. प्रिन्सेस, कम हिअर अँड प्लीज टेल मी व्हॉट हॅपन. मी लेट आलो म्हणून रागवलीये का तू? अग्नेय थोडं तिच्याकडे झुकून तिच्या खांद्यावर हात ठेवायला जाणार की तिने हळूच त्याचा हात झटकला आणि स्वतःचा अंग आकसून घेतलं. तिच्या या वागण्यावर तर अग्नेय आता शॉकच झाला. पण त्याची जाणा तो लेट झाला म्हणून रागवलीये हे कारण नक्कीच नव्हतं, कारण तिला राग आल्यावर नक्कीच ती त्याच्याशी भांडली असती, पण अशी आतल्या आत रडत बसली नसती. पण आता जर ती शांत आहे म्हणजे नक्कीच त्याचं बाळ दुखावलं गेलेलं, पण कुठल्या गोष्टीवर हे त्याला माहीतच नव्हतं. आणि आता विचारूनही ती त्याला कदापि सांगणार नव्हती. किती किती प्रेम होतं त्याचं तिच्यावर, की तिच्या श्वासांनाही किती बारकाईने ओळखत होता तो. प्रिन्सेस, बोलायचं नाही आहे का माझ्याशी? त्याने अगदी आगतिकतेने तिला प्रेमाने विचारलं. तिला असं मुसमुसताना बघून त्याला हृदयात तीव्र वेदना होत होती. त्याच्या प्रश्नावर तिने रडतच नकारार्थी मान हलवली. तसं त्याने वेदनेने सुस्कारा सोडला. ओके बाबा, तुला नाही बोलायचं ना माझ्याशी? ठीक आहे, नको बोलू, पण निदान प्लीज माझ्या मिठीत तरी येशील का? आय वॉन्ट यू बच्चा. तिला त्याच्याशिवाय झोप काही लागणार नाही हे चांगलंच जाणून होता तो. त्याच्या या प्रेमळ बोलण्यावर तिला आणखीनच रडू आलं. आपण कसंही वागून त्याचं तिच्यावर बरसणारं प्रेम बघून तिला कसं तरीच वाटत होतं. पण तिची तरी काय चूक ना? सध्या मनात आल्या विचारांना तिला थोपवताही येत नव्हतं आणि त्याला काही विचारून किंवा प्रश्न करून त्याच्या प्रेमाचा अपमानही करायचा नव्हता तिला. पण त्याच्या मिठीत जाण्यासाठी तडपणारं तिचं हृदय त्याच्या स्पर्शाशिवाय शांत होणार नाही जाणून ती झटक्यात वळून त्याच्या मिठीत शिरली. तसं तिच्या अश्रूंचा बांधच फुटला आणि त्याच्या मानेत चेहरा घालत तिने मागूनच त्याचं शर्ट घट्ट पकडलं. पण इथे अग्नेयने भलेही तिला मिठीत घट्ट कवटाळलं असलं तरी त्याच्या डोळ्यात मात्र आत्रा रक्त उतरलं होतं. त्याच्या जाणाच्या डोळ्यातून वाहणारे ते तप्त मोती त्याच्या मानेला भिजवत असल्याने त्याचं पूर्ण शरीर पुढच्या क्षणी भट्टीसारखं तापलं होतं. पण सध्या ती मिठीत असल्याने फक्त त्याने त्याच्या रागाला आवरत स्वतःला आधी शांत केलं. प्रिन्सेस, डोंट क्राय नाव. जर आता अशीच रडत राहिलीस तर मला राग येईल हा. तो तिला काही लटक्या रागात दटावताच ती हळूहळू मुसमुसत अजूनच त्याला बिलगली.
तसं त्याने रागाचा दीर्घ श्वास भरत तिच्या केसांवर गच्च ओठ टेकवले आणि ती झोपेपर्यंत तिला तसाच कुरवाळत राहिला. इकडे रात्रीच्या 2:15 वाजता आरवने किरकिरतच त्याचा डोअर ओपन केलाच होता की लेट्स टॉक. समोरचा तो गंभीर आवाज कानावर पडताच इथे आरवचे झोपाळलेले डोळे खाडकन उघडले आणि समोरच्या व्यक्तीला बघून एक क्षण तर त्याचाही श्वासच अडकला. मग काय वाटतं तुम्हाला आरवच्या समोर कोण आला आहे? आणि मला असं खरंच वाटतं सिया ही तिच्या जागी अगदी योग्य आहे, कारण एक स्त्री सगळं काही शेअर करू शकते पण आपलं प्रेम नाही. त्यामुळे तिच्या बाजूनेही विचार करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आता आवर्जून सबस्क्राईब करा, कारण लवकरच नवीन स्टोरीचं पोस्टर रिलीज होईल.